राज्यात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। याचं कारण आहे आमदार बच्चू कडू आज महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करू शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली गेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा आज भव्य मोर्चा निघणार आहे। महायुतीमधून बाहेर पडून बच्चू कडू तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। तर राज्यात महायुतीला मोठा धक्का बसू शकतोय, कारण आमदार बच्चू कडू आज महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा आज भव्य मोर्चा निघणार आहे। महायुतीमधून बाहेर पडून बच्चू कडू तिसरी आघाडी करण्याची शक्यता वर्तवली जाते। तर याबाबत आपण आपले प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या बरोबर आहेत। संजय, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच बच्चू कडू नाराज असल्याचं कळतंय आणि मोठी हालचाल होऊ शकते असं म्हटलं जातंय, काय सांगाल? हो, निश्चितच खरं तर विधानसभेच्या तयारीला सगळेच पक्ष लागलेले आहेत। काँग्रेसच्या नेत्यांचे देखील दौरे आयोजित झालेले आहे, भाजप देखील मोठ्या प्रमाणात तयारी लागलेल्या आहे। अशा परिस्थितीमध्ये अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघाचे जे प्रहारचे आमदार आहे बच्चू कडू, ज्यांच्या पक्षाचे 2 आमदार आहेत, ते गेल्या काही दिवसांपासून सरकारवर नाराज असल्याचं बोललं जातं। अमरावतीत झालेल्या नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत देखील त्यांनी आपला उमेदवार जो आहे त्या ठिकाणी उभा केलेला होता, त्यामुळे त्याचा फटका थोडाफार प्रमाणात का होईना भाजपच्या उमेदवाराला बसला। आणि त्यानंतर आज जर बघितलं आपण तर आज बच्चू कडू हे संभाजीनगर येथे शेतकरी शेतमजुरांचा मोठ्या प्रमाणात मेळावा घेता, मोर्चा घेता विभागीय आयुक्त कार्यालयावर, आणि या ठिकाणी जवळपास 2 ते 3 लाख शेतकरी शेतमजूर जे आहेत, दिव्यांग जे आहेत, ते येण्याची शक्यता आहे। आणि या ठिकाणी बच्चू कडू सरकारमध्ये राहायचं किंवा नाही याचा निर्णय घेऊ शकते। आणि बच्चू कडू यांनी यापूर्वी देखील असे संकेत दिले होते की सरकार गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत उदासीन आहे। कुठल्याही मागण्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मागणी मान्य केल्या जात नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी किंवा शेतकऱ्याला पेरणीपासून तर कापणीपर्यंतचा खर्च जो आहे तो रोजगार हमीच्या योजनेतून देण्यात यावा अशी बच्चू कडू यांची मागणी होती। मात्र सरकार हे बच्चू कडू यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे बच्चू कडू हे तिसरी आघाडीचा पर्याय जे आहे ते शोधत आहे। आणि आज संभाजीनगर येथे बच्चू कडू यांचा जो महामोर्चा निघणार आहे, आक्रोश मोर्चा निघणार आहे, या मोर्चात बच्चू कडू हे या तिसऱ्या आघाडीत या महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता जी आहे, त्या ठिकाणी घोषणा करण्याची शक्यता जी आहे ती दिसत आहे। त्यामुळे आजच्या या संभाजीनगर येथील मोर्चाकडे, बच्चू कडू यांच्या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी नक्कीच, या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या, त्यामुळे बच्चू कडूंच्या पुढील भूमिकेकडे आणि आजच्या संपूर्ण मोर्चावरती आपलं लक्ष असणार आहे। अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर बच्चू कडू तिसरी आघाडी स्थापन करणार की काय अशी चिन्ह सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहेत। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा मोर्चा आहे। याआधी देखील ते सरकारच्या विरोधामध्ये असल्याचं कळत होतं, नाराज असल्याचं कळत होतं। सरकारलाच त्यांनी अनेक प्रकारे जाब विचारला होता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती। त्यामुळे आता नेमकं मोर्चामध्ये काय होणार, मोर्चामध्ये बच्चू कडूंची भूमिका नेमकी काय असणार आहे, ते खऱ्या अर्थानं तिसरी आघाडी स्थापन करणार का आणि महायुतीतून बाहेर पडणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा महायुतीला मोठा धक्का मानला जाऊ शकतो। महायुतीची साथ सोडून बच्चू कडू तिसरी आघाडी स्थापन करणार अशा चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। याआधी सुद्धा आपण पाहिलं, या मोर्चाला जर सरकारनं अडवलं, सरकारने परवानगी नाही दिली तर सरकार विरोधात उभं राहू असं सुद्धा बच्चू कडू म्हणाले होते। त्यामुळे या एकंदरीतच त्यांच्या भूमिकेकडे आपलं लक्ष असणार आहे।